अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी हाव सगळी? आम्ही बेस हाव। उम्मीद करताय सगळी बेस असाल। अल्लाहचा फजलो करम आहे, आम्ही पण बेस आहोत तुमच्या दुआशी। आता आज आम्ही कन्नो आणि मी आम्ही दोघांनी ही कोकणी डिश आहे ती रेसिपी तवशाचो घाऱ्यो तवशाचो मी घाऱ्यो मुंबऱ्यात बघा गेलो होतो तेव्हा तुम्हाला काल्या भोपळ्याचो घाऱ्यो दाखवले होते बरोबर करेक्ट। आणि तवशाचो घाऱ्यो आपल्यो त्याची मी तुमची मकरूज आहे आणि अल्हम्दुलिल्लाह ते आज आम्ही फायनली हे आज मी दाखवणार आहोत आज तुम्हाला। तवशाचो घारी बनवून या व्हिडिओवर स्किप नको करू आणि सगळ्यांचा परत तहे दिलशी शुक्रिया की आमचे व्हिडिओज तुम्ही मोप लाईक करता आणि मोप कमेंट्स येतात बेसबेसने त्यासाठी मोप शुक्रिया तुमचा। वॉचिंग आवर चॅनल व्ह्यूअर्स आहात बोलतात अप्पा भाभी दीदी बाजी तुमची हर रेसिपी आम्हाला आवडते आणि आम्ही ट्राय नक्की मारता आणि ट्राय मारल्यावर ती स्वादिष्टच बनते। तेव्हा मोप शुक्रिया दिलशी तुमचा शुक्र अदा करताय मी की माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करता व्हाव ज्याने मला मोप हौसला अफजाई मिळते हिम्मत अफजाई होते आणि माझ्यावर दुसरं अनेक रेसिपीज तुमच्या समोर यायला मला मोटिवेशन मिळते। बघा ही है तवसा काकड़ी का ही जात का है इसको जम्बो काकडी जम्बो काकुंबर आणि त्याला लागणारे चीजो काय दरकार हात तो बघून घ्या। एक तवसा है और जवळ किती किलोचा आहे ही वो ऍक्च्युली जायला काय मोबदीच झाली होती घेऊन ती जरा दिवारीशी उभा ठेवला होता ना भीतीशी ती पडला होता माझ्याच हाताने ती त्याला थोडस मार लागलं होतं मग मी एक दाग गेलो होतो त्याला मी कापून टाकलो थोडंसं दाग होतो पण मी जास्ती कापून टाकला। तर एक तवसा है आणि त्याला लागणारे बघा ह्या आवऱ्या तवशाला लागणार आहे अर्धा किलो गव्हाचा पीठ घेतलाय मी मेजरमेंट करून घेतलाय अर्धा किलो चावराचा पीठ घेतलाय आणि जवळ 200 ग्राम मैदो होय ओके। त्याच्यानंतर त्याला गोड लागणार आहे पावणा किलो मी ह्यांशी गोड घेणार आहे। त्याच्यानंतर ही आहे इलायची पावडर आपल्या टेस्टच्या हिसाबाने घ्या पसंतच्या हिसाबाने घ्या आणि ही आहे मीठ आपल्या चवाच्या अनुसार आपल्याला जितकं चव लागेल मिठातला मतलब जास्ती ते मीठ जात नाही। आणि आता ह्याला आम्ही ककुंबरला तवशाला पीसेस करून त्याला आम्ही ग्रेट करून घेणार आहोत जसं की काल्या भोपळ्याला केला होता ग्रेट। माशाअल्लाह माशाअल्लाह मी तुम्हाला मला ना याची खुशबू मोप आवडते। पहिले पण तुम्हाला मी बोललो होतो बाय एक प्लेट आण म्हणा बेटा। वाव खुशबू आहे प्लेट आण जल्दी किनाला हवे प्लेट ही बी काढायची आहेत ही घ्या ना हे आणलंय ना ते कसं आहे दिस वन टेक दिस वन याची बियो आहात ना ही बियो आम्ही सांभाळून ठेव। हे बघा हे बियो आहात दाखव बाबा पुढे ना त्या दिवसा बघा टेबरा बनवला त्याच्या पण बियो आम्ही सांभाळला हे बियो आहात हे बियो आम्ही पाऊस याच्या टायमात जमिनीत लावणार आहोत याची म्हणजे खेती करू नाही एकाचा 21 करू एकाचा 21 नाही एकाचा 1000 करू इंशाअल्लाह। हे बघा कैसा पडला बघा माशाअल्लाह। ते कैसा असते तुम्ही एक चीज जर खरीदता ते त्याला घरात आपल्या बियो ठेवून त्याला तुम्ही लावू शकता जर्मिनेशनसाठी जर्मिनेट होऊन मग मस्तपैकी त्यावरती तुम्ही दुनियाभरचा फायदा घेऊ शकता। अल्हम्दुलिल्लाह आजकाल माणसं खेती करायला मागत नाही जी पहिले कसं आहे घरोघरी ही उगवायची बरोबर याची बेल बोला कद्दू बोला करेला बोला कारली ही आपला काय बोलतात त्याला तुरई बोपलो चिबूड सगळा पण आता कोण नाही सगळं करता ही काय सगळा रेडीमेड जमाना झालाय। मी कैसा हे डिजिटल दुनिया बियो सांभाळता मी आणि इन्शाअल्लाह तुम्हाला नेक्स्ट इयरला मी दाखवीन म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर हे मी बेल लावलेली दाखवीन तुम्हाला। व्हेजिटेबल यार्ड बनव आम्ही इन्शाअल्लाह नेक्स्ट पावसाच्या आधी तेव्हा आम्ही तुम्हाला सगळे व्हेजिटेबल फार्म पुरा दाखवू इन्शाअल्लाह। दुआ करा अल्लाहनी जिंदगी आणि हयाती बचवलान आपल्या सगळ्यांची तर इन्शाअल्लाह सगळे चीज आम्ही एक्सप्लोर करू इन्शाअल्लाह। त्याच्यात पीसेस काढायच्या घ्या तर ही कशा बियो सांभाळायच्या सुक्याला त्याला चालणला टाक जी
दोन करून तिकडं. हा त्याचा मनशी काढा. आता काय पावसाचं सीझन गेलोय है, ही गावठी रानभाज्यो आहात, रानपाले आहात आणि आपल्या गावातल्या जो चिजो मिळतात, भोपळे आहात, चिबूडचं करीब दळ जात येलोय आणि तवशे आहात, काकड्यो आहात, काळे भोपळे आहात, दुधी भोपळे आहात. ह्यो सगळी चिजो खायचं गावातला मजाच अलग आहे. ह्यो चिजो मुंबईला गेला अतिशय महाग मिळतात. आता पण महाग, आता महागाईचं दौरच चाललं. दोघा लागला भाव पटापट होण्यासाठी. माशाल्लाह त्याच्यात काय खूप मोठा हार्ड काम हयूच नाही. तवसा खिसना, भोपळो खिसना असे सॉफ्ट असते, ती फटाफट जाते. हे बघा ऐसा माशाल्लाह. जी जी हे बघा या तरीक्याने हे सगळं आम्ही खरवडणार आहोत. ते बनवून राहा व्हिडिओवरती. जी अल्हम्दुलिल्लाह काम तमाम झाला. तवशाचा हे बघा परात भरून तवसा खरवडला आम्ही. हा आता याला एक नारळ आम्ही दाखवूया इसरलाव. एक नारळ लागणार आहे. ती नारळ आता कन्नो तुम्हाला दाखवेल थोड्या टायमानी जेव्हा कालवया गेल तेव्हा. ठीक आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. चला या घारीच्या तरफ. हे बघा तवशाचं बुरादो यो खिसून घेतला भाव. तवसा अक्का खिसून घेतला भाव. ती मी टाकीन एका टोपात. माशाल्लाह. त्याच्यानंतर त्या खिसलेल्या तवशात टाकीन मी गोड. थोडा थोडा करून टाकियाचा आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. थोडासा मीठ घेणार आहे मी चवीनुसार, एक अर्धा चम्मच सारखा. आणि त्याला आता बेस मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे ही गोड आहे ती तवशातलं पुरा भेदून मेल्ट होऊन त्याचं पाणी जायला पाहिजे. ऐसा त्याला कालवून घ्यायचा आहे. पचलेला गोड आहे ती पण घेन. लाईट गेली नो प्रॉब्लेम. हा बचलेला गोड पण सगळा टाकून मी त्यातला हा मेल्ट करून घेईन. कारण मी थोडासा बाकी ठेवला होता आणि सोचत होतो की शायद ती बस होईल, पण मी टेस्ट करून बघला तर बस नाही होणार आहे. पुरा पावणा किलो गोड. पावणा किलो हो थोडासा ऐसा. हा थोडा मी ठेवलो आहे. जी जी ती तवरा सगळा लागला आहे. एक अंदाज मिळते ना पीठ टाकियाच्या आधी की मिठास किती आहे चिजेतला. यातला आता खोबरा मिक्स व्हायचा अजून बाकी. हा आणि गोड मिक्स होईल. सॉरी तुम्हाला मी मंगाच इन्ग्रेडियंट्स जे शो केले त्यातला नारळ दाखवायला इसरलो होतो. एक अख्खो नारळ. तर ह्यो एक अख्खो नारळ आहे आणि तो आम्ही क्रश करून घेतला भाव. आता ह्यो पण मिक्स होणार आहे. येस येस व्हेरी गुड. त्याच्यानंतर सगळे पीठ आहेत ना. येस गव्हाचा पीठ आहे, मैद्याचा पीठ आहे आणि ह्या डब्यातला चावराचा पीठ आहे. चावराचा पीठ अर्धा किलो, गव्हाचा पीठ अर्धा किलो, मैद्याचा पीठ 200 ग्राम, एक नारळ आहे, इलायची पावडर जाणार आहे. गोड पुरा मेल्ट झालेला आहे बघा. ही पाणी पाणी झालेला आहे पुरा. आता त्याच्यातलं मी कोकोनट मतलब खोबरा मिक्स करीन. सगळा खोबरा घेईन. तुम्ही एक तवशाला किती खोबरा घेता हो प्लीज कमेंटला सांगा म्हणा. कारण खोबऱ्याचं चव जास्ती असली आणि कसं जरा टेस्ट येते. आता त्या खोबऱ्याच्या चवाला बेस कुस्करून घ्यायचा आहे. ऐसा मजीद कालवून घ्यायचा आहे. कारण खोबऱ्याच्या आतलं जी दूध असते ती सगळा तवशाला लागी हवं आहे. खोबऱ्याचं क्रश यातला कालवून झालोय आणि आता मी घेईन इलायची पावडर. अर्धी चम्मच अशी इलायची पावडर घ्यायची आहे.
मी सॉरी आता चिमचीचं इस्तेमाल नाही केलो आहे मिठाला पण आणि इलायची पावडरला पण. इलायची थोडी जास्ती पण असली तर काय फरक हा पडते. एक अंदाज असते ना, डेलीच आपल्या हाताखालतीचो खेळ आहे ते पकवान रोज होत राहतात ते आपल्याला एक अंदाज असते की बाबा अर्धी चम्मच 1 चम्मच किती होते. सही बात आहे, राईट. ते मी अर्धी चमची अशी इलायची पावडर घेतलो आहे. आता काय मिक्स करणार ही बेस मिक्सर झाला आहे तवसा गोड आणि खोबरा. आता त्यातला बिस्मिल्ला बोलून मी गव्हाचा पीठ थोडा थोडा करून मिक्सर करीन. ह्यातला लंप होतात तो लंप मोडून घे याच्यात, मतलब गुटल्यो मस्त घारे बनणार इन्शाल्लाह माशाअल्लाह. मी मुंबऱ्यातला होतो, आता गेलो होतो 2 महिने आधी. तेव्हा मुंबऱ्यातला माझ्या भावाच्याच घरा मी काळ्या भोपळ्याचं घारे बनवलं होतं. लोकांनी मोप त्याला पसंत केले त्या व्हिडिओला माशाअल्लाह. मोप प्यारे प्यारे बेस सोने कॉमेंट्स आले होते पडून मोप खुशी झाली होती. उम्मीद करताय आहे की तवशाच्या घारीवर पण तुम्ही सगळे आणि पसंत कराल माझ्या घारी रेसिपीला आणि व्हिडिओ फुल वॉच करा, समजात येईल. कारण तुम्ही पण घरातला जर ट्राय केला होते कच्ची पण एक स्टेप मिस नाही झाली पाहिजे. नाही मग चीज एज इट इज जशी मी बनवताय तशी तुमची शाळेत नाही बनणार जर तुम्ही कच्ची स्टेप मिस केला होते. मी आता मैद्याचा पीठ मिक्सर करताय. पिठाची बारी येईल आता माशाअल्लाह. गव्हाचं पीठ घेईन बघा. मी सगळा पीठ जसं गव्हाचा पीठ आहे थोडा थोडा करून घेतलाय. मैद्याचा पीठ पुरा टाकलो आहे. बरोबर मिक्स जायला पाहिजे सगळं बरोबर इक्वल क्वांटिटीतला मिक्स जायला पाहिजे. आता मी चवराच्या पिठाची बारी आली तर चवराचा पीठ मी पुरा नाही घेतलो आहे. जवळ पाव किलो सारखा मी पीठ आता घेतलो आहे. आता त्याला मी इक्वल मिक्सिंग करीन आणि बघूया जर पीठ आपल्याला बस होतंय ते तवरा पीठ घेणार नाही. थोडासा आणखीन चावलाचा पीठ घेईल आणि थोडासा गव्हाचा पीठ घेऊ. एक सोबत का नाही टाकतोय लम्स पकडतील मगून. थोडा टाकला होते कसं आहे कालायला पण आसानी होते. बघा ह्या आतापर्यंत जी पीठ टाकली त्याला लम्प फ्री करून घेतलोय. थोडासा गव्हाचा पीठ अजून भेटेल. त्याच्यानंतर आपण पीठ झाला तयार की ह्याला थोडा 1-2 घंटे आपण झाकून पण ठेवलाव किंवा ताबडतोब पण घारे बनवलाव तरी जमू शकतंय. जर आपल्याला दुसरी कामं आहात ते आपण ह्याला 1-2 घंटे झाकून ठेवूया. हे बघा आपण घेतला होता अर्धा किलो दोनों तराचा पीठ जसं की चावराचा अर्धा आणि गव्हाचा. पण ते काही तवरा सगळा भेदला नाही आहे. चावराच्या पिठांशी नाहीतर 100 ग्राम बचलाय आहे. 100 की 200? 100 ग्राम. त्याच्यानंतर ही बघला ते 100-150 ग्राम ही पण वाचलाय आहे जी. मैद्याचा पीठ सगळं टाकला व्हाव आणि आता बॅटर झालो आहे रेडी. अल्हम्दुलिल्लाह. त्याला आता एकजा करून आपण झाकण मारून ठेवूयाचं आहे. बिलकुल लंप फ्री केलो आहे. हा जरा पण त्यातला लंप मिळणार नाही बघी याला माशाअल्लाह. झाकून टाकत. ह्या पिठाचं काही साफ फर्मेंट करायचा याचा काही प्रोसेस नसते. तुम्ही डायरेक्ट पण फ्राय करू शकता हाव आणि जर 1-2 घंटे ठेवला तरी पण चालेल किंवा आपला फ्रीज आहे ते फ्रीजला टाकून ठेवला सुबाला पण बनवला तरी जमू शकते. ह्याच्याशिवाय काही अटी नाही हात की सांगण्याच्या पिठासारखा फर्मेंट व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. तर आता आपला पीठ रेडी आहे. मी थोड्या टायमाने फ्राय करायला घेणार आहे. ओके चला मग व्हिडिओवर बनवून द्या कधी जाऊ नको. ओके ओके. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. नेक्स्ट डे आहे आणि नेक्स्ट डेची पण दुपार होऊन गेली आहे कारण मी नेक्स्ट डेला सुबाला बनवीन बोललो पण मला अर्जन्सीला काही काम आला तर मी आणि हे दाबूनला गेला होता. तर काही बात नाही आम्ही पीठ फ्रीजला टाकून गेला होता आणि अल्हम्दुलिल्लाह बघा आता मी घारे बनवायचा प्रोसेस चालू करताय आहे.
पिठाला परत मी थोडासा हलवून घेतलो आहे. फ्राय पॅनला तेल गरम करायला ठेवलो आहे. तेल गरम झालं आहे आणि आता बघा मी घाऱ्यो एक एक करून फ्राय पॅनला सोडता आहे. अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह. एक फ्राय पॅनला अगदी 4 घाऱ्या व्यवस्थित भेटतात. अशो गोल गोल शेपला गोल गोल आकारला तुम्ही टाका, ते बेस वाटतात त्यो. आणि घारीचा पीठ कैसा आहे, थोडा पातळ असते, त्या हिशोबाने कैसा थोडेशे तेडे बेडे पण येतात, काही बात नाही. आता मी गॅस करणार आहे स्लो, आणि स्लो गॅसवर घारं अगदी फ्राय करत ठेवी. अगदी 2 ते 3 मिनिटं आपण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण घाऱ्यो पलटी करून घ्यायच्या. माशाअल्लाह, बघा बघा चिपकले आणि किती मस्त फ्राय पॅनवर घाऱ्यो बनतात. अगदी मऊ मऊ लुसलुशीत, किती बेसोनूर कलर आहे बघा. जवळ या आणि बघा जरा, आहे ना बेसोनूर कलर, आणि बघा किती मस्त डिझाईन वाटतंय. शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. आता ही घारी खाया पण तितकाच मजा येणार आहे. बघूया घाऱ्यो रेडी हात. माशाअल्लाह, काय कलर येलोय बघा. घारीचं कलर माझ्या ऐसोच पाहिजे नाही. अल्हम्दुलिल्लाह, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह, काय कलर आहे. कुणाकुणाच्या घरातला ऐशो घाऱ्यो बनतात मला कॉमेंटला नक्की सांगा. हा, मला खूप खुशी होते की जैसा की आमच्या गावात जे चीजं बनतात ते तुमच्या पण गावात बनतात, ऐसा मला वाटते जाणवा असा. बघा किती खुशी होते आहे. आणि खुशबू तर इचरूच नको. माशाअल्लाह सुभान अल्लाह, एक नंबर. आता आपण त्याशोच परत एक फ्राय पॅनला 5 घारं बसतील. मी 4 घातले होते, आता मी 5 टाकणार आहे. अल्हम्दुलिल्लाह. सोचला होता सुबाला नाश्त्यातला बनव, तर सुबाला इतका अर्जंट काम येऊन पडला की मग त्याला फ्रीजला टाकून आपल्याला जाया पडला. खैर काही बात नाही. अल्हम्दुलिल्लाह, हर चीजेचं एक वक्त मुकर्रर अल्लाहने केलेलं असते, त्यापैकीच आपली कामं होतात. अल्लाचा एहसान आहे. बेटा दाखव ही बघा. वाव. आता ह्यो कशो आपण जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा हे थोडं कडक वाटतात यशो, पण आता आपण जरा राती याला बनवतो आणि सुबाला आपण खाता आहोत ते मस्त नरम नरम सॉफ्ट सॉफ्ट होतात. किंवा अख्ख्या दिवसात सुबाला जर बनवलं, अख्ख्या दिवसात कवा खाल्ला तरी तुम्हाला सॉफ्ट मिळणार खायला. माशाअल्लाह, कशो हालतातच बघा, चिपकत नाही हात. आपण फ्राईंग पॅनवर आपण जर करतो नॉनस्टिक कुकवेअरला तर ते चिपकत नाही. आणि जर तुम्ही डायरेक्ट ॲल्युमिनियमच्या बासनात बोला, ठिकऱ्यात बोला आपण करू ना, ते ह्यो चिपकतात आणि मग सोडवायला मुश्किल पैदा होते. अल्हम्दुलिल्लाह, तर ह्याला आपण स्लो गॅसवर सोडूया 2 ते 3 मिनिटात. ह्या पण घारीला मी आता ऐसच पलटी करीन. माशाअल्लाह, काय दिसतात बघा, अगदी आमट्यो घाऱ्यो. मी आमट्यो घारे बनवून दाखवी ना तुम्हाला. आमट्यो घारे पण मस्त बनवता मी. माशाअल्लाह, आत्ताच्या पिढींची पोरा बघत असतील ते बघतील काय काय पकवान हा काय चीजो. खरं आत्ताच्या पोराला जंक फूड्स माहिती आहे. चिकन चिल्ली, चिकन लॉलीपॉप, बर्गर, शवर्मा, ही सगळा माहिती आहे. वरचा खायचा जे काही जंक फूडचा हा, ज्याने की आपल्या इंसानला 1000 तऱ्हाच्या पोटातल्या बिमारी होतात. पण पोरांना, आजच्या पोरांना ही सगळा माहिती नसेल. तेव्हा आजच्या पिढीच्या पोरांना मी सांगताय बेटा, तुम्हाला बघा ह्यो मी रेसिपीज दाखवताय हाय, तो जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मम्माला, तुमच्या घराच्या नानीला, दादीला, पुप्पीला, खालाला
पाठी लागून ह्यो रेसिपीज बनवून घ्या आणि ह्यो नक्की टेस्ट करून बघा. कन्नो चाचीच्या, कन्नो खालाच्या, कन्नो आंटीच्या हातच्या रेसिपीज कशा लागतात. काय खरोखर आंटी टेस्टी बनवते तुमच्या घरात माहिती पडेल. मम्मानी बनवू लागते. जैली अशाच तऱ्हाने सगळं घारे आपल्याला बनवायचे हात. हा, आता मी तुम्हाला थोडेसे घारे बनवून दाखवलो आहे. आणि ही कमाल पोरांचं बघा. काढू होतू पोरांनी खाऊन पण टाकले. काही बात नाही, त्यांच्याचसाठी बनवलेला आहे. तेव्हा आता ह्यो घारे बनवताय हाय आणि ह्याच्या पुढे जो बचले होतात ते पण आयशोच बनवणार आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांना मी बोलता हा आयशो घारे बनवून तुम्ही घरात टेस्ट करा आणि आमच्या कोलथाडचं टेस्ट कसं वाटतंय तो कॉमेंट बॉक्सला येऊन नक्की सांगा. हो, गरमात मस्त पैकी गरमागरम घाऱ्यो हाजीर हात. ओहो, क्या बात है. टिश्यू पेपर है ना. खुशबू मस्त महकली है ना. अस्सलाम वालेकुम. आज तो दुसरो दीस आहे. माशाअल्लाह मोप मस्त बनल्यात. तुम्ही लोक आपण घरा बनवून खावा. कोकण की दुनिया 2, 3, 2, 4 इससे ऐसे जुड़े रहिए. इंशाल्लाह आगे आगे अलग अलग तरीके की रेसिपीज, अलग अलग तरीके के वीडियो, ट्रेडिशनल कल्चर सब दिखाएंगे इंशाल्लाह हम दोनों मिलकर. इंशाल्लाह. और हम दोनों के लिए दुआ करना, खास करके कन्नों के लिए दुआ करना. अल्लाह ताला सेहतमंद रखे, तंदुरुस्त रखे. शरीके आयत है हमारी तंदुरुस्ती रहेगी तो इंशाल्लाह आगे सब हम कुछ कर सकेंगे. वीडियो हमारी मंजिल तक हम पहुंच सकेंगे. कोकण की दुनिया 2, 3, 2, 4 को आगे बढ़ा सकेंगे इंशाल्लाह. चलिए फिर, अल्लाह हाफिज. टेक केयर.